रुद्र कॉलवर बोलून पुन्हा लाऊजवळ आला, पण ती नव्हती तिथे बेडवर. ते पाहून तो अस्वस्थ झाला. त्याने केसातून हात फिरवत स्वतःशीच म्हटलं, कुठे गेली ही मुलगी? तो लगेच टेन्स झाला, ती नव्हती तिथे म्हणून. देवाच्या कृपेने ती त्याला दुसऱ्यांदा भेटलेली आणि आता त्याच्या नजरेस पडत नव्हती. रात्रभर तिच्या बाजूला बसून डोळ्यांमध्ये साठवून ठेवलेला तिचा तो निरागस चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येत होता आता. तो लगेच आजूबाजूला तिला शोधू लागला. ती दिसेना कुठेच, म्हणून त्याने लगेच डॉक्टरांना कॉल लावला. त्याचा फोन पाहून डॉक्टर घाबरले. त्यांना घाम फुटला. कारण सिस्टरने आत्ताच काही मिनिटांपूर्वी डॉक्टरांना सांगितलेलं, डॉक्टर, ती मुलगी नाही हॉस्पिटलमध्ये. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये शोधलं तिला, पण ती कुठेच नाही सापडली. मला म्हणत होती ती, मला घरी जायचंय. मला वाटतंय ती हॉस्पिटलमधून निघून गेली असावी. आता रुद्रला काय सांगू मी? सिस्टर, तुम्हाला त्या मुलीवर नीट लक्ष नाही ठेवता आलं का? डॉक्टर कपाळावरील घाम रुमालाने पुसत सिस्टरकडे पाहत बोलले. सिस्टर सुद्धा अतिशय घाबरलेली. डॉक्टर फोन उचलत नव्हते म्हणून जास्तच राग आला त्याला. त्याच्या मनातील बेचैनी स्वस्थ बसू देत नव्हती त्याला. कधी एकदा ती दिसते असं झालेलं त्याला आता. तो झपाझप पावलं टाकत फोन कानाला लावून डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला. तो त्याच्या जबरी आवाजात म्हणाला, कुठे आहे ती मुलगी? त्याचा प्रश्न ऐकून डॉक्टरांची बोबडीच वळाली. देवा, कोण होती ती मुलगी आणि तिला माझ्याच ड्युटीमध्ये पळून जायचं होतं का? आता माझा तर जॉब जाणारच, पण हा रुद्र माझ्यासोबत काय करेल? समोर रुद्रचा रुद्र अवतार पाहून डॉक्टरांच्या डोक्यात विचार घुमू लागले. कुठे आहे ती मुलगी? त्याने पुन्हा म्हटलं त्याच अंदाजात, कारण डॉक्टर काहीच बोलत नव्हते. सर, त्या मॅडम असतील हॉस्पिटलमध्ये. ठीक आहेत त्या, डॉक्टर म्हणाले त्याला. हॉस्पिटलमध्ये असतील याचा अर्थ काय डॉक्टर? मला तिला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. तिला माझ्यासमोर घेऊन या लगेच, त्याने डॉक्टरांना आदेश दिला. डॉक्टरांनी जीव मुठीत घेऊन म्हटलं, सर, त्या मॅडम काही वेळापूर्वीच इथून निघून गेल्या. बोलताना भर एसीमध्ये पण डॉक्टरांच्या कपाळावर घाम जमा होत होता. सॉरी सर, पण या सिस्टरांनी त्यांना खूप थांबवलं. त्यांना बसवून, सिस्टर, मला सांगायलाच आलेल्या त्यांना घरी जायचं आहे असं, पण तेवढ्या वेळात त्या पटकन हॉस्पिटलमधून निघून गेल्या. त्याच्यासमोर एक एक शब्द डॉक्टरांनी घशातून कसा काढलेला ते त्यांनाच माहिती, कारण अगोदर ते त्याच्याशी खोटं बोललेले आणि आता खरं बोलत होते. आता त्यांनी रुद्रला समजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्याच्या कपाळावर आठ्यांचं दाट जाळं पसरलं. डोळ्यांमध्ये राग दाटून आला. हे असंच घडणार हे डॉक्टरांना माहीत होतं. मी इकडे सर्वांना झोपा काढण्याचे आणि खोटं बोलण्याचे पैसे पे करतो का? एक पेशंट हॉस्पिटलमधून निघून जातोय काय आणि तुम्हाला माहिती नाही त्याबद्दल काहीही? हॉस्पिटलमधील स्टाफ कसं काम करतो? झोपा काढता का तुम्ही सगळे? सिक्युरिटी गार्ड ते काय करतात? तेही तुमच्यासारखे झोपाच काढत असतील, नाहीतर त्यांनी त्या मुलीला गेटमधून बाहेर जाऊच नसतं दिलं. बाकी स्टाफ कुठे आहे हॉस्पिटलमधील? दातावर दात दाबत अतिशय चिडून बोलला तो. डॉक्टर तर अगदी गर्भगळीत झाले त्याचा रुद्रावतार पाहून. त्याचे डोळे आणि त्याचे शब्द म्हणजे आगीची बरसात होत होती जणू. सिस्टर, त्या मुलीसोबत तुमची ड्युटी होती, मग सांगा मला तुम्हीच. तुमच्या प्रेझेंटीमध्ये अशी कशी पेशंट हॉस्पिटलमधून निघून जाऊ शकते? म्हणजे नक्कीच ड्युटीच्या वेळेस तुम्ही झोपलेलात, बरोबर बोलतोय ना मी? घाबरून थरथरत तिथेच उभ्या असलेल्या सिस्टरवर नजर रोखून विचारलं तिला त्यांनी. खूप चिडलेला तो.
किती समाधानी आनंदी झालेला तो ती त्याला पुन्हा भेटली म्हणून. पण त्याच्या मनातील तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. ती नव्हती म्हणून त्याचं डोकं फिरलं होतं. त्याचा सगळा राग तो आता सिस्टर आणि डॉक्टरांवर काढत होता. सर, सॉरी, प्लीज माफ करा मला. मी त्यांना समजवलं खूप, पण त्या मॅडम ऐकायलाच तयार नव्हत्या. त्या सारख्या म्हणत होत्या, मला आता ठीक वाटतंय, प्लीज मला जाऊ द्या माझ्या घरी. पण तरीही त्यांना बसायला सांगून मी पळतच डॉक्टरांना सांगायला आली त्या काय म्हणत आहेत ते. त्या जायचं म्हणत आहेत आणि त्या निघून. ती बोलता बोलता मध्येच थांबली, कारण तो तिच्याकडेच रोखून पाहत होता. त्याच्या नजरेला ती इतकी घाबरली की सिस्टर पुढे काहीच बोलली नाही. खाली मुंडी घालून फक्त उभी राहिली. रुद्रने त्या दोघांकडे रोखून पाहिलं तसे डॉक्टर घाबरून म्हणाले, सर प्लीज, आमची चूक झाली. मी स्वतः लक्ष ठेवायला हवं होतं त्या मुलीवर. यापुढे कधीच असं होणार नाही. प्लीज वन मोर चान्स. प्लीज सर, डॉक्टर त्याला रिक्वेस्ट करत म्हणाले, कारण त्यांना त्याच्या रागाविषयी माहिती होती. तो चुकीला कधीच माफ करत नाही हे त्यांना माहिती होतं. रुद्र त्या दोघांकडे धारदार कटाक्ष टाकत म्हणाला, पुढील 6 महिने विदाऊट पेमेंट 24 तास हॉस्पिटलमध्ये काम करायचं तुम्ही दोघांनी. त्या दोघांकडे त्याचं ऐकल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी खाली मान घालून येस सर बोलून त्याला होकार दिला. त्याने दिलेली शिक्षा मान्य होती त्यांना. एवढ्यावरच त्यांना सोडलेलं, नाहीतर त्यांचा जीव घ्यायलाही त्याने मागे पुढे पाहिलं नसतं हे माहीत होतं डॉक्टरांना. रुद्र तिथून बाहेर पडला तसे डॉक्टर लगेच खुर्चीत बसले आणि त्यांनी सुटलो एकदाचा म्हणत दीर्घ श्वास घेतला. न राहून डॉक्टरांना सिस्टरांनी विचारलं, सर, त्या मॅडम रुद्र सरांच्या कोण आहेत? तसं डॉक्टरांनी संतापाने तिच्याकडे पाहिलं. शट अप सिस्टर. तुमच्या मूर्खपणामुळे आपले जॉब जाता जाता वाचलेत आणि तुम्ही मला विचारत आहात कोण होत्या त्या मॅडम? मला काय माहीत त्या कोण होत्या? त्या रुद्रच्या आगीत जळायला आल्या होत्या. या जमद अग्नीपासून देवाने त्या मॅडमचं रक्षण केलं असंच म्हणावं लागेल, डॉक्टरांनी वर पाहून म्हटलं आणि ते रागात बाहेर निघून गेले. रुद्र विचार करत होता, अशी कशी ती निघून जाऊ शकते? ती हवी होती त्याला अगदी त्याच्या डोळ्यांसमोर, एवढंच आता या क्षणी त्याला कळत होतं. रुद्र रागातच गाडीत बसला, हाताच्या मुठी घट्ट आवळलेल्या त्याने. कुठे गेलीस तू? स्वतःशीच हळू आवाजात तिच्या काळजीने बोलला. तिची परिस्थिती पाहता या शहरात ती नवीन आहे हे कळायला त्याला वेळ लागला नव्हता. कालची संपूर्ण रात्र त्याने तिच्या बाजूला बसून काढलेली. आज सकाळी तो काही वेळासाठी थोडंसं बाजूला गेलेला इम्पॉर्टंट कॉलवर बोलायला, तर त्याच वेळी ती तिथून निघून गेली. तेही ती अशी निघून गेली होती की त्याला तिच्याबद्दल काहीच कळलं नव्हतं अजून. म्हणूनच तर खूप जास्त अस्वस्थ झाला तो तिचा विचार करून. ती कुठे गेली असेल? पुन्हा तिच्यावर कालसारखं संकट आलं तर तिचं काय होईल? या विचाराने त्याचं मन जास्तच बेचैन झालं. या शहरातील काही वाईट प्रवृत्तीची लोक पाहता तिच्यासारख्या निरागस मुलीची त्याला काळजी वाटू लागली. त्यात ती अप्रतिम सुंदर होती दिसायला. तिच्याकडे कोणीही पाहिलं तरी ती त्याला लगेच आवडेल अशी होती. पण पाहणारा प्रत्येक व्यक्ती तिच्याकडे चांगल्या भावनेने पाहिलंच असं नाही. म्हणून आता त्याला स्वतःची चीड येत होती. मी का गेलो तिच्यापासून दूर, तिला एकटीला सोडून? मी तिच्या जवळ बसूनच कॉलवर बोलायला हवं होतं. त्याला कळत होतं की तिच्याबद्दलच्या त्याच्या फिलिंग्स खूपच स्ट्रॉंग आहेत. तो केवळ अट्रॅक्शन आणि मनातील सॉफ्ट फिलिंग यातला फरक समजत होता.
याआधी त्याने कधीच कोणाची काळजी केली नव्हती, पण आता त्याला तिची खूप काळजी वाटत होती. शिवा, CCTV मधून तिचा फोटो घे आणि शोध तिला. मला ती लवकरात लवकर हवी आहे. ड्राईव्ह करणाऱ्या शिवाकडे पाहून तो बोलला तसं शिवाने त्याच्याकडे पाहून होकारात मान हलवली. पण मनातच बोलला तो, या अग्नीच्या गोळ्यासोबत त्या मुलीचं काय होणार? देवा, ती मुलगी एवढ्या मोठ्या मुंबई शहरात कुठे सापडेल? नाही सापडली ती तर बॉस मला सोडणार नाही. लवकरात लवकर शोधावी लागेल तिला, नाही तर बॉस मला गायब करतील, तेही कायमचं. इकडे लावण्या रूमवर पोहोचलेली. ती फ्रेश होऊन पायलला कॉल लावते. पायल, कशी आहे तुझ्या आईची तब्येत? तिच्या आईची विचारपूस करते लावू. पायल म्हणते, ठीक आहे आता आई. लावू, ऐक ना, आजचा दिवस मी आईसोबत राहणार आहे. उद्या येईल मी रूमवर. बरं ठीक आहे, लावण्या बोलते. लावू, तू काल गेली ना व्यवस्थित घरी? पायलने विचारलं. तशी ती काही क्षण शांत झाली. क्षणात लावण्याच्या डोळ्यांसमोर कालचा रेस्टॉरंटमधील सीन जसाच्या तसा उभा राहिला. तिचा फोनवर काहीच आवाज येईना म्हणून पायल, हॅलो हॅलो लावू, तू आहेस ना तिकडे? अगं बोल की, काल गेली ना तू वेळेत घरी? तशी ती भानावर येत हो हो म्हणते. तिला पायलला घडला प्रकार सांगून टेन्शन नव्हतं द्यायचं, कारण अगोदरच ती तिच्या आईच्या काळजीत होती. आता ऑफिसमध्ये असशील ना तू? पायल विचारते तिला. तशी ती, नाही ग, माझी तब्येत ठीक नाही, मी नाही गेली ऑफिसला बोलते. काय, तुला बरं नाही वाटत? काय होतंय लावू तुला? ती काळजीने विचारते. अगं तू शांत हो, मी ठीक आहे, एवढं काही नाही झालं. ते थोडंसं डोकं दुखत होतं माझं. मी मॅडमना कॉल करून कळवलं आहे तसं की आज मी ऑफिसला नाही येणार. असं असेल तर मग ठीक आहे लावू, मी आज घरीच आराम करते. उद्या तू लवकर ये, मग आपण सोबत ऑफिसला जाऊ. लावण्य म्हणते पायलला. ठीक आहे, पण काळजी घे स्वतःची. काही वाटलं तर लगेच मला कॉल कर, पायल बोलते. ती हो बोलते आणि दोघेही फोन कट करतात. आता लावूला विचार पडतो, तिला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं असेल आणि त्या मुलांचं काय झालं असेल जे तिच्या मागे लागलेले. ती स्वतःलाच म्हणते, लावण्या, तू वेडी आहेस. तुला हेही कळलं नाही तुला कोणी मदत केली, तुला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेलं. हे सगळं हॉस्पिटलमध्येच कळलं असतं तुला, पण तू आलीस तिथून पळून. साधं मदत करणाऱ्या व्यक्तीला थँक्ससुद्धा नाही बोललीस तू. देवा, ज्याने मला मदत केली असेल त्याला सुखी ठेव, त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. ती व्यक्ती नक्कीच खूप चांगली असेल म्हणून तिने मला मदत केली. ती देवाकडे प्रार्थना करते आणि बेडवर अंग टाकून आडवी होते. आता थकलेली ती खूप. तिला आरामाची गरज होती. त्याचवेळी शेजारच्या काकूने दारावर टकटक केली. आता कोण आलं असेल? हळू आवाजात बोलत बेडवरून उठून तिने दार उघडलं. समोर लावूला पाहून काकू तर एक क्षण तिला पाहतच राहिली. कोण ग तू? आणि पायल कुठे आहे? त्यांनी विचारलं. मी पायलची मैत्रीण. पायल तिच्या आई वडिलांना भेटायला गेले. येईल उद्या, लावू बोलली. बरं बरं ठीक आहे, ती आल्यावर येते मी पुन्हा, बोलून त्या निघून गेल्या दारातूनच. त्यांच्या घरी गेल्यावर त्या त्यांच्या मिस्टरांना बोलल्या, अहो, आपण आपल्या अवीसाठी मुली पाहतोय, तरी त्याच्या पसंतीची मुलगी नाही मिळाली अजून. पण आता मी पायलला भेटायला गेलेली तर तिच्या रूममध्ये एक अतिशय सुंदर मुलगी आहे. मला ती खूप जास्त आवडली पाहता क्षणी. मी काय म्हणते, पायल आली की मी तिची चौकशी करेन पायलकडे. मुलगी खरंच दिसायला खूप गोड आहे. आईचं बोलणं
अभि त्याच्या रूममध्ये बसून ऐकत असतो. तो आता आईजवळ येतो आणि बोलतो, आई, तू किती मुली पाहणार आहेस माझ्यासाठी? प्लीज तू हे मुली पाहणं पहिलं बंद कर. एक ना धड भाराभर मुली पाहिल्या मी आतापर्यंत. आता खरंच मला खूप कंटाळा आलाय मुली पाहण्याचा. आई, आता प्लीज थांबव ग हे सगळं. अभि, तुला माहित नाही ती मुलगी दिसायला किती सुंदर आहे म्हणून तू असं बोलत आहेस. अगदी नक्षत्रासारखी आहे ती. मी तर काही क्षण मंत्रमुग्ध होऊन तिलाच पाहण्यात हरवलेली. तुमच्या दोघांचा जोडा खूप सुंदर दिसेल. तुझ्या पुढे कितीही बोललं, तुला समजावून सांगितलं तरी आई तू माझं काहीच ऐकणार नाहीस, बोलून तो रागाने घराबाहेर पडतो. बेडवर झोपलेले अभिचे आजारी वडील म्हणाले, पार्वती, त्याला नाही आवडत तर थोडे दिवस शांत राहा. नको मुली पाहण्याचा कार्यक्रम पुन्हा. अहो, तुम्ही त्याच्याबरोबर काय लागता? तो तसाच आहे. पण मला माहिती आहे ती मुलगी त्याला नक्की आवडेल. मी आई आहे त्याची. मला माहिती आहे त्याची आवड कशी आहे ते. बरं, ठीक आहे पार्वती, पण जे काय करशील ते त्याच्या इच्छेने कर. उगाच त्याच्यावर जबरदस्ती करू नको लवकर लग्न करण्यासाठी. हो ओ, तुम्ही नका जास्त विचार करू. आपला एकुलत्या एका मुलाचं चांगलं व्हावं, त्याचं लवकर लग्न व्हावं, त्याचा संसार सुखाचा व्हावा, तो छान फुलावा असंच वाटतं मला सतत. एक आई म्हणून मला नेहमी वाटत राहतं त्याला या जगातील सर्व सुख मिळावी, तो नेहमी हसत आनंदी राहावा. अभिचे वडील फक्त मान डोलावतात. शिवा गेल्या आठवडाभर लाऊला शोधत होता, पण ती काही त्याला सापडली नव्हती. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप सर्वत्र पाहून झालं होतं. शिवाय बाकी खूप ठिकाणी शोधलेलं शिवाने तिला, पण त्याला ती सापडलीच नव्हती. ही मुलगी नक्की आहे ना या जगात? त्याच्या मनात विचार आला. शिवा वैतागत त्याच्या मित्राकडे पोहोचलेला आता. सम्या, अरे बाबा, कुठे गेली ही मुलगी? किती शोधलं तिला तरी सापडे ना ती मला. गेली 8 दिवस आकाश पाताळ एक केले आहे मी, तरी नाही सापडली कुठेच. बॉस आता माझा जीव घेतील. काही काय बोलतो शिवा? तुझ्या बॉसचा तू तर राईट हँड आहेस. तुला तुझा बॉस काही नाही करणार, सम्या बोलतो. तुला नाही माहिती मागील काही दिवसांपासून बॉस त्या मुलीबद्दल किती सिरियस झाले आहेत. अच्छा, म्हणून तू असं बोलत आहेस शिवा? मला काय वाटतंय ते सांगू का शिवा तुला? बोल ना पटकन, वाट कसली पाहतोस आता? तुझा बॉस प्रेमात पडलाय त्या मुलीच्या. प्रेमात पडलेलीच माणसं असं वागतात, एकदम पॉझेसिव्ह. काय? शिवा मोठ्याने म्हणतो. अरे मग उगाच त्यांनी त्या मुलीला तुला शोधायला लावलं आहे का? असंच असेल ना काहीतरी, सम्या म्हणतो. सम्या, अरे मलाही तसंच वाटत होतं ज्या प्रकारे बॉस त्या मुलीची काळजी घेत होते ते पाहून. पण सम्या, आता ती मुलगी भेटत नाही म्हणून बॉस जास्तच अग्रेसिव्ह होतील. ती नाही सापडली तर बॉस काय करतील माझ्यासोबत? सापडेल रे ती, तू शोधत राहा. जास्त टेन्शन नको घेऊ, सम्या त्याला धीर देत बोलतो. इकडे रुद्रने त्याच्या गार्ड्सना सुद्धा कामाला लावलेलं. लाऊ, पायल रात्रीच्या जेवायला बसलेल्या त्याच वेळी शेजारच्या काकू तिथे आल्या. त्यांनी दारातून पायलला आवाज दिला. त्यांना दाराजवळ उभं राहिलेलं पाहून पायल बोलली, काकू, या ना आत. जेवण झालं तुमचं? हो झालं, त्या म्हणाल्या. काकू, इतक्या रात्री का बरं येणं केलं? पायलने विचारलं. त्या तर लाऊकडेच पाहत म्हणाल्या, खूपच दिवसांपासून तुला भेटायला येण्याचा विचार करते, पण. त्या बोलून थांबल्या. का काकू, काय झालं? पायल बोलते. त्या म्हणाल्या, ही मुलगी. काकू, ही माझी मैत्रीण आहे. लावण्य नाव आहे हिचं.
आम्ही दोघी एकाच ऑफिसमध्ये जॉब करतो. ती माझ्यासोबतच इथेच राहणार आहे. काकू बोलतात, पायल, तुला माहिती आहे ना, मागील एका वर्षापासून आम्ही अवीसाठी खूप मुली पाहत आहोत. पण त्याला कोणतीच मुलगी पसंत पडत नाही. तो बोलतोय, बस करा आता मुली पाहणं. मी कंटाळलो आहे या सगळ्याला. तू तर त्याला राखी बांधते. पण तुझ्या नजरेत एखादी त्याला शोभेल, त्याला पाहिल्या पाहिल्या आवडेल अशी चांगली मुलगी असेल तर सांग ना. त्या लावण्याकडे तिला निरखून पाहत पायलला म्हणाला. लाऊ खाली मान घालून जेवत होती. पण पायलच्या नजरेतून काकूची लावण्यावर असलेली नजर सुटली नाही. काकू, मला असं वाटतं तुम्ही थोडे दिवस शांत राहा. नक्कीच त्याला हवी तशी त्याच्या आवडीची मुलगी मिळेल. तू बोलते असंच होऊ दे पायल, काकू म्हणाला. बरं, जेव्हा तुम्ही मी येते. खूप रात्र झाले. हेच बोलायचं होतं तुझ्याजवळ, बोलून काकू लगेच निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी त्या दोघी ऑफिसला जाताना काकू त्यांच्या दारात उभ्या होत्या आणि त्या लाऊला पुन्हा निरखून पाहत होत्या. त्यांना स्वतःकडे तसं पाहताना पाहून लाऊ म्हणाली, पायल, या माझ्याकडे पाहताना असं का पाहतात? कसं पाहतात त्या? पायल विचारते. अगं, खूपच विचित्रपणे एकसारखं पाहत राहतात मला त्या. कसं तरीच होतं मग मला. लाऊ, तू आहेसच इतकी क्यूट, म्हणून तर लोक तुझ्याकडे पाहत राहतात. काही काय बोलते पायल, लाऊ बोलते. अच्छा, मी काहीही बोलते का? पायल म्हणते. उगाच नाही तू या काकूच्या नजरेत भरलेस त्यांच्या मुलासाठी. पायल, तुला कसं कळलं हे? मला नाही काहीच समजलं. अगं वेडे, म्हणूनच तर त्या काल रात्री माझ्याशी बोलायला आलेल्या. त्या स्पष्ट जरी बोलल्या नाहीत तरी त्यांच्या बोलण्यामागचा कल हाच होता की मी त्यांच्या मुलासाठी म्हणजे अविदादासाठी तुझं नाव सुचवावं त्यांना. काय? लाऊ मोठ्याने बोलते. हो, असंच आहे वेडाबाई, पायल बोलते. मला नाही लग्नाच्या भानगडीत पडायचं. तुला तर माहिती आहे माझी परिस्थिती. मी आत्ताच मुंबईत आले आणि नवीन जॉबला लागले. शिवाय मला पुढचं शिक्षण सुद्धा घ्यायचं आहे. अगं, म्हणूनच तर मी काकूंना टाळलं. त्यांना काहीच म्हणाली नाही मी. नशीब माझं. हे बरं केलंस तू, लाऊ बोलली तिला. दोघीही आता बसमध्ये चढलेल्या आणि ऑफिसला निघून गेल्या. अवीने अजून लाऊला पाहिलं नव्हतं. त्याने तिला पाहिलं तर त्याची विकेट नक्कीच पडणार होती. पण ते दोघे एकमेकांच्या समोर येतील तेव्हाच तसं होईल. पाहूया पुढील भागात कथा कोणत्या वळणावर जाते ते. रुद्रला लाऊ केव्हा सापडेल की नाहीच सापडणार, त्याचीही उत्सुकता आहेच कथेत पुढे. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसेल तर कृपया पहा. धन्यवाद.